नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। राष्ट्रीय आरोग्य कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। यावेळी धुळे जिल्ह्याचे चिकित्सक दत्ता देवणकर साहेब यांना पत्रकारांनी भेट घेतली। तसेच जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सचिन बेडके साहेब यांच्याशी देखील भेट घेतली। या विषयावर पत्रकारांनी प्रश्न केला की बेमुदत काम बंद असल्यामुळे तुमची प्रतिक्रिया काय आहे। या ठिकाणी आता आंदोलनात बसले आहेत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आंदोलन चालत आहे, काय सांगणार? राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत जे काही सर्व अधिकारी कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले आहेत। त्यांच्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन त्यांनी शासनाला दिलेलं आहे। या कार्यालयास देखील त्यांच्या मागण्यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्यांचं निवेदन हे मी शासनाकडे पुढे अग्रेषित करेन। सर, काय करणार जर त्या ठिकाणी जे लोक आंदोलनाला बसतील, मग त्यानंतर जे जिल्हा परिषद असेल किंवा पीएससी हे असेल त्या ठिकाणी जर हे लोक आंदोलन करतील, त्या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांची आता सध्या परिस्थिती तिथून कॉल देखील येते काही लोकांचा किंवा आम्हाला ती सुविधा नाही, त्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आहे। या तीनही ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतले जे कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्यांच्यामुळे माझ्या या तिन्ही ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेवा बाधित झालेली नाही। कारण आमचे जे नियमित कर्मचारी आहेत हे सर्व अधिकारी कर्मचारी ते काम पाहत आहेत, कुठल्याही प्रकारची रुग्णसेवा बाधित झालेली नाही। सर, काय सांगणार त्यांच्या मागण्या काही योग्य आहेत की काय? नाही, त्यांच्या मागण्यांचं निवेदन तर शासनाकडे पाठवणे एवढंच माझं कर्तव्य आहे। जिल्हा परिषद अधिकारी सचिन बेडके साहेब यांची प्रतिक्रिया। गेल्या 2 दिवसापासून आरोग्य विभागाचे कर्मचारी आंदोलनात बसले आहेत, काय प्रतिक्रिया असेल? राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी जे आहेत ज्यांना सेवेमध्ये 10 वर्ष पूर्ण झाले त्यांचं समायोजन करावे अशा मागणीसाठी राज्यातील सर्व जे आहेत एनएचएम अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी संपावर गेलेले आहेत। प्रशासनामार्फत आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे की सर्व याद्या ज्या आहेत त्या आपण शासन स्तरावर सादर केलेल्या आहेत आणि शासन स्तरावर काही टेक्निकल अडचणी असल्यामुळे त्याला थोडा विलंब होत आहे, पण येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच त्याच्यावर निर्णय होणार आहे। तरी सर्व एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी सेवेमध्ये तात्काळ रुजू व्हावं असं आवाहन आपण प्रशासनामार्फत त्यांना करत आहोत। सर, 2 दिवसापासून जे लोक उपोषण करतात, मग जे ग्रामीण भागाची पीएससी वगैरे त्या ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा फोन येते की आम्हाला त्या ठिकाणी कर्मचारी आढळून येत नाही, तर काय सांगणार जर या ठिकाणी आंदोलनाला कर्मचारी त्या ठिकाणी कोण सांभाळतात? ग्रामीण भागांमध्ये आपल्या वैद्यकीय अधिकारी जे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पण आपण सूचना दिलेल्या आहेत की एनएचएमचे जे स्टाफ आहे आपला कर्मचारी जे सध्या संपावर गेलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची आरोग्यामध्ये अडचण नाही आली पाहिजे व त्या ठिकाणी आपला दुसरा जो रेग्युलर स्टाफ आहे त्याच्यामध्ये सीएचओ असतील, दुसरा नर्सिंग स्टाफ असेल, रेग्युलर कर्मचारी असतील, त्यांना आपण त्या ठिकाणी सामावून घेऊन त्यांना त्या ठिकाणी आपण ड्युट्या दिलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या आरोग्यासाठी सुविधापासून लोक वंचित राहणार नाहीत यासाठी आपण पूर्ण खबरदारी घेतो। सर, जे लोक आंदोलनात जिल्हा परिषद असतील या जिल्हा अधिकारी जिल्हा न्यायालय त्यांना देखील आम्ही विचारले आपली नेमकी भूमिका काय असेल आपल्याकडे आंदोलनाबाबत शासन स्तरावर पुढील कारवाई सुरू आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। सर, 2 महिन्यातून देखील त्यांना पेमेंट मिळाले नाही असं त्यांचं वेतनाबद्दल वेतन शासन स्तरावर जसं उपलब्ध होईल तसं आम्ही तात्काळ जे वेतन आहे ते सर्व कर्मचाऱ्यांना आपण देत आहोत। त्यामध्ये वेतन आता मागचं आपलं पूर्ण वेतन जे आहे त्यांचं आपण क्लिअर केलेलं आहे। 1 ते 1.5 महिन्याचं फक्त वेतन त्यांचं शिल्लक आहे 2 महिन्याचं। तर आपल्या स्तरावर काय आता निर्णय झाला? संपाबद्दल आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना असं आवाहन केलेलं आहे की आपण तात्काळ जे आहे ते संप सोडून कामकाजावर त्यांनी रुजू व्हावं, कारण ग्रामीण भागातील लोकांच्या कुठल्याही आरोग्याच्या समस्या त्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी आपण सर्व कर्मचाऱ्यांना तसं आवाहन केलेलं आहे आणि शासन स्तरावर जे आहे आम्ही ह्याचा पाठपुरावा पुढे घेऊ। राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे जिल्हा अध्यक्ष विलास वारुडे यांची गेल्या 2 दिवसापासून आंदोलनाला या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलाय, काय सांगता?
सर, ज्या पद्धतीने शासन पाठपुरावा करत आहे, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये. आम्ही मागच्या वर्षी देखील 1.5 महिना आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं. शासन निर्णय निघून 1.5 वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि आता देखील हा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. काल आमचा पहिला दिवस होता, आज आमचा दुसरा दिवस आहे आणि अजून देखील कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतलेली नाहीये आणि येत्या पुढच्या दिवसात देखील शासन कुठल्या प्रकारची दखल घेईल असं आम्हाला वाटत नाहीये. आम्ही बेमुदत आंदोलनाला याच्यासाठी बसलोय की आमच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन बेमुदत करणार आहोत. जर या आमच्या आंदोलनामुळे जर ग्रामीण भागामध्ये जनतेचे जर का हाल होत असतील किंवा रुग्णसेवा पोहोचत नसेल त्याला सर्वस्वी जबाबदार शासन व आरोग्य विभाग असेल असं आम्हाला वाटते. तर विषय असा आहे की तुम्ही गेले 2 दिवसातून आंदोलन आहे. शासकीय यांचं अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पाठपुरावा केलाय आणि पाठपुरावा केला असेल शासन स्तरावर आहे ना. बरोबर. या ठिकाणी आंदोलन करून काय आहे, कारण तुम्ही जर आंदोलन केलं त्याच्यामुळे जे रुग्ण आहे त्यांच्यावर देखील परिणाम होतोय असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, निश्चितच परिणाम होणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये किमान 1000 ते 1100 आरोग्य कर्मचारी आहेत. ते जिल्हा स्तरापासून तर उपकेंद्र स्तरापर्यंत कर्मचारी आहेत. एनएम भगिनी आहेत, सर्व आमचे मंडळी आहेत. ते जर का उपकेंद्र स्तरावर डिलिव्हरी करतात आणि ते मंडळी जर का उपकेंद्र स्तरावरून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून जर का जिल्हा स्तरावर आंदोलनासाठी जर का येत असतील तर त्या ठिकाणी कोणीही नाही. त्यामुळे जनतेच्या या ठिकाणी हाल होतील हे दिसून येत आहे. तर काय भूमिका असणार आहे तुमची जर अधिकाऱ्यांनी सांगितलं की शासन करा, तुमची पुढची भूमिका काय असणार? बघा सर, ज्या शासनाला आम्ही आमची भूमिका पण मांडलेली आहे, आमचं निवेदन देखील दिलेलं आहे की जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही, आमच्या मागण्या आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं जे काही काम बंद आंदोलन आहे ते आम्ही अविरतपणे सुरू ठेवणार आहोत.